नमस्कार, ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे तिळगुळाची चिक्की बघणार आहोत, तीही सोप्या पद्धतीने। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथं मी 1 वाटी गावरान तीळ घेतलेले आहे। याऐवजी तुम्ही पॉलिशचे तीळ घेतले तरीही चालेल। इथं मी 2 चमचे एवढं साजूक तूप घेतलेलं आहे। 1 वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे। ज्या वाटीने आपण तीळ घेतलेले आहे त्याच वाटीने 1 वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे। हे प्रमाण अगदी बरोबर आहे। सगळ्यात अगोदर आपण आपल्याला ज्यामध्ये चिक्की आपली पसरवायची आहे त्या भांड्याला आपण तेल लावून घेणार आहोत। त्यासाठी मी इथं पोळपाट घेते। आता आपण याला तूप लावून घेणार आहोत। सगळीकडे छान असं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला आपली चिक्की बनवायच्या अगोदरच करून ठेवायची आहे, कारण आपल्याला चिक्की बनवल्याच्या नंतर याच्यावरती लगेचच आपल्याला ती पसरवायची असते। याला छान आपण तूप लावून घेतलेलं आहे। आता बेलण्याला पण आपण छान तूप लावून घेणार आहोत सगळीकडून। आता पोळपाटाला आणि बेलण्याला तूप लावून झालेलं आहे। आता आपण लगेचच तीळ भाजायला सुरुवात करणार आहोत। तीळ भाजण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई आपली छान गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण तीळ टाकून घेणार आहोत। तीळ आपल्याला अगदी कमी गॅसवरच भाजायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही मोठी करायची नाही। जर मोठी फ्लेमवर तीळ भाजले तर तीळ आपले पूर्णतः जळून जाण्याची शक्यता असते। ते आतून छान भाजले जात नाही। कमी गॅसवर जर तीळ भाजले तर ते आतून सुद्धा भाजले जातात आणि आपली चिक्की खूप छान लागते। तुम्ही बघू शकता आपल्या तिळांचा छान कलर बदललेला आहे। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले तीळ हे भाजून झालेले आहे कमी गॅसवरती। आता आपण हे काढून घेणार आहोत। इथं आपण आता पाक बनवण्यासाठी मी इथं गॅसवर तीच कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा एवढं तूप टाकून घेते। तूप आपलं छान वितळलेलं आहे। लगेचच आपण याच्यामध्ये आपला किसलेला गूळ टाकून घेणार आहोत। गूळ आपल्याला किसलेलाच घ्यायचा आहे किंवा बारीक चिरून घेतलेला। गुळामध्ये कुठेही मोठ्या गाठी राहायला नको। इथं गूळ आपला छान वितळायला सुरू झालेला आहे पाक बनायला। गूळ हा आपल्याला किसलेला किंवा बारीक चिरून घेतलेलाच हवा। याच्यामध्ये जर मोठ्या गाठी असल्या तर बारीक किसलेला गूळ मात्र लवकर पाक बनायला सुरुवात होती आणि जे गुठळ्या असतात ते पाक बनत नाही लवकर। त्यामुळे आपण इथं सारखा गूळ घेणार आहोत, एक तर किसलेला किंवा बारीक चिरून घेतलेला। तुम्ही बघू शकता आपला पाक बनायला सुरुवात झालेली आहे। गूळ आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचा आहे, नाहीतर गूळ हा खाली लागण्याची शक्यता असते। त्याला कंटिन्यूअसली हलवायचं आहे आपल्याला। 1 मिनिटभर झालेले आहे आपला गूळ वितळून। याच्यावरती छान असे फेस यायला सुरू झालेला आहे। आता आपण एकदा चेक करणार आहोत आपला पाक बनलेला आहे की नाही। इथं मी एका वाटीमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे। याच्यामध्ये गुळाचा थोडासा गुळाचे थेंब टाकून घेणार आहोत। अजून आपला पाक बनलेला नाही, हे बघा नरम आहे। अजून आपल्याला आपला पाक बनवायचा आहे। आता परत आपण थोडंसं आपण आता आपला गूळ याच्यामध्ये परत टाकून घेणार आहोत चेक करण्यासाठी। आपला पाक इथं बनून तयार झालेला आहे, हे बघू शकता तुम्ही। वाटीमध्ये टाकल्याच्या नंतर टणकन आवाज येतो, हे जे पाक आपला परफेक्ट बनलेला आहे। लगेचच आपण याच्यामध्ये आता तीळ टाकून घेणार आहोत। लगेचच याच्यामध्ये आपण आता तीळ टाकून घेणार आहोत। तीळ टाकल्याच्या नंतर आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची आहे। तीळ याच्यामध्ये मिक्स करायचे आहे, ते थोडे फास्ट करायचे असतात। तीळ आपल्या याच्यामध्ये मिक्स झालेले आहे। आपण आता लगेचच आपल्या पोळपाटावरती चिक्की पसरवण्यासाठी याला टाकून घेणार आहोत। लगेच आपण याला पोळपाटावरती टाकून घेणार आहोत। याच्यावरती आपलं पूर्ण मिश्रण टाकून झालेलं आहे।
याला आपण आता पसरून घेणार आहोत। जर बेलण्याला आपल्या चिकटायला लागलं तर याला तुपाचा हात लावून घ्यायचा। ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची असते। मिश्रण छान पसरून झालेलं आहे। आता हे थोडं गरम गरम असतानाच आपण याला वड्या याच्या कट करून घेणार आहोत। याऐवजी तुम्ही चाकू सुद्धा घेऊ शकता कट करण्यासाठी। आता आपल्या इथं वड्या सुद्धा कट करून झालेल्या आहे। आपण आता हे छान थंड होऊ देणार आहोत आणि नंतर आपल्या वड्या हा मोकळ्या करून घेणार आहोत। आपली चिक्की पूर्ण गार झालेली आहे छान अशी। आता आपण हिला काढून घेणार आहोत। हे बघा छान निघतीये। हिला आपण मोडून घेणार आहोत। तुम्ही आवाज ओळखू शकता किती कुरकुरीत झाली आपली चिक्की। छान कुरकुरीत झाली आपली चिक्की। अशा पद्धतीने जर चिक्की बनवली तर आपली चिक्की ही अजिबात तोंडाला चिकट होत नाही किंवा दाताखालीही चिकट बनत नाही। ती छान झालेली आहे अतिशय। काही टिप्स सहित पाक आपण योग्य प्रमाणे केला। या मकर संक्रांतीला तुम्ही सुद्धा अशी चिक्की बनवा। खूप छान होती ही चिक्की घरच्या घरी। चला तर आपली खुसखुशीत खमंग अशी चिक्की मस्त बनून तयार झालेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर असाल तर प्लीज ताईस किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।